व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम गुरुकृपा सांस्कृतिक भवन वडंगे फाटा येथे संपन्न। माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर माननीय श्री महेंद्र पंडित, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर माननीय श्री एस कार्तिकेयन यांच्या प्रयत्नातून व संयुक्त विद्यमाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत आज बुधवारी दिनांक 26/6/2024 रोजी 11 वाजता ते 2:30 वाजेपर्यंत या मुदतीत ग्राम सुरक्षा यंत्रणेचे 180027 03 600 9822 11 22 81 प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम गुरुकृपा सांस्कृतिक भवन वडंगे फाटा येथे आयोजित करण्यात आला आहे। सदर कार्यक्रमास अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर श्रीमती जयश्री देसाई मॅडम, करवीर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी PI किशोर शिंदे साहेब, API संजय बोंबले, PSI युवराज धोंडे, नोडल अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा PSI आकाशदीप भोसले, गणेश लोकरे, वरिष्ठ विभागीय अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा विक्रमसिंह गाडगे, जिल्हा समन्वयक ग्राम सुरक्षा यंत्रणा अविनाश पोवार, सुहास पोवार, गोपनीय अंमलदार यांच्यासह करवीर पोलीस स्टेशनचे अंमलदार व हद्दीतील सर्व अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार बांधव, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, तलाठी, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी, व्यापारी, पोलीस मित्र व सहकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। 650-700 सदर कार्यक्रमाची सुरुवात लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे अनुषंगाने शपथ घेऊन करण्यात आली। पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकांचे ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 1800 27 03 600 9822 11 22 81 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तात्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्याचा आळा घालणे शक्य होणार आहे। ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री DK गोरडे यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवले। पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासात सहभागी होण्याचं आश्वासन दिलं। कार्यक्रमाचे संयोजन माननीय श्री किशोर शिंदे, पोलीस निरीक्षक करवीर पोलीस स्टेशन यांनी केलं। यावेळी माजी सरपंच श्री सचिन चौगुले यांनी मनोगत व्यक्त केलं व उपस्थितांनी प्रशिक्षणानंतर समाधान व्यक्त केले। सूत्रसंचालन गोपनीय अंमलदार अविनाश पोवार यांनी केलं। इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रदीप जाधव।